जेई मेन 2022 म्हणजे जेई मेन 2022ची एक्झामिनेशन स्कीम काय आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. मार्किंग स्कीम, कोणत्या क्वेश्चनकरिता किती मार्क्स आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, तर या संदर्भातील सर्व अधिकृत माहिती या ठिकाणी बघतोय आपण. तर सब्जेक्ट कॉम्बिनेशन फॉर ईच पेपर, टाइप ऑफ क्वेश्चन इन ईच पेपर अँड मोड ऑफ एक्झामिनेशन इज गिवन बिलो इन द टेबल बिलो. तर त्या ठिकाणी पहिला जो पेपर आहे पेपर 1 त्याला म्हटलं जातं. हा पेपर कोणत्या विद्यार्थ्यांनी द्यायचा की ज्या विद्यार्थ्यांना BE आणि BTech करिता ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा पेपर फर्स्ट द्यायचा. त्यानंतर यामध्ये कोणते सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट येतात. त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर त्यामध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक प्रश्न दिला जातो आणि त्याच्या खाली 4 पर्याय असतात. अँड क्वेश्चन फॉर विच आन्सर इज न्यूमेरिकल व्हॅल्यू विथ इक्वल वेटेज टू मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. मोड ऑफ एक्झामिनेशन, ही परीक्षा कशा पद्धतीने होते तर ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CBT म्हटलं जातं. म्हणजे ही ऑनलाईन एक्झाम होत असते. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचं तुम्ही जे काही एक्झाम सेंटर देत असतात त्या शहरामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व कॉम्प्युटरची सर्व फॅसिलिटी अवेलेबल असते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही कॉम्प्युटरवरती एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे पेपर 2A, हा पेपर कोणत्या विद्यार्थ्यांनी द्यायचा तर हा पेपर ज्यांना आर्किटेक्चर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हा पेपर 2A हा द्यायचा आहे, ज्यांना आर्किटेक्चर करायचं आहे, बॅचलर इन आर्किटेक्चर. याकरिता कोणते सब्जेक्ट आहे तर यामध्ये 2 पार्ट येतात, पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि पार्ट 3, म्हणजे टोटल 3 पार्ट येतात, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. पार्ट 1 मध्ये आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, पार्ट 2 मध्ये आहे ॲप्टिट्यूड टेस्ट आणि पार्ट 3 मध्ये आहे ड्रॉइंग टेस्ट. आता पार्ट 1 मधील मॅथमॅटिक्स सब्जेक्टमधील जे क्वेश्चनचा जो प्रकार आहे तो असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड क्वेश्चन फॉर विच आन्सर इज अ न्यूमेरिकल. आणि त्याचसोबत पार्ट 2 मधील ॲप्टिट्यूड टेस्टचा जो प्रकार असणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ. पार्ट 3 ड्रॉइंग टेस्ट, क्वेश्चन टू बी टेस्ट ड्रॉइंग ॲप्टिट्यूड, चित्रकला. त्या ठिकाणी ड्रॉइंग ही विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामध्ये मोड ऑफ एक्झामिनेशन पार्ट 1 मॅथमॅटिक्स आणि पार्ट 2 ॲप्टिट्यूड टेस्टचा मोड ऑफ एक्झामिनेशन हा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, CBT मोडमध्ये होत असते. परंतु पार्ट 3 हा ड्रॉइंग टेस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ड्रॉइंग करायचे असल्यामुळं त्या ठिकाणी मोड ऑफ एक्झामिनेशन हा पेन आणि पेपर बेस्ड असतो, ऑफलाईन मोडमध्ये होत असतो. ऑफलाईन मोड टू बी अटेम्प्टेड ऑन अ ड्रॉइंग शीट ऑफ A4 साईज. A4 साईजचं जे पान आहे, पेज आहे, त्यावरती विद्यार्थ्यांना हे जे काही ड्रॉइंग आहे ते करावं लागतं. त्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो पुढचा पेपर आपण या ठिकाणी बघतोय. तर या ठिकाणी पेपर 2B प्लॅनिंग. आता बी प्लॅनिंगमध्ये पुन्हा 3 पार्ट येतात. पार्ट 1 मध्ये सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, पार्ट 2 मध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, पार्ट 3 मध्ये प्लॅनिंग बेस्ड क्वेश्चन. याचा क्वेश्चनचा जो टाईप आहे पार्ट 1 मॅथमॅटिक्सचा तो ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, क्वेश्चन फॉर विच आन्सर इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. पार्ट 2 ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ. पार्ट 3 प्लॅनिंग बेस्ड क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ विचारले जातात. आणि ही एक्झाम कशा पद्धतीने होते तर ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड होत असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मोडमध्ये ही एक्झाम होत असते. त्यानंतर पॅटर्न जो आहे एक्झामिनेशनचा तो आता पॅटर्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पेपर 1चा जो पॅटर्न आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. BE आणि BTech करिता हा पेपर 1 असतो. ज्या विद्यार्थ्यांना BE BTech करायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, कॉम्प्युटर बेस्ड मोडमध्ये. सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ अ क्वेश्चन, टोटल नंबर ऑफ अ क्वेश्चन अँड मार्क. यामध्ये सब्जेक्ट 3 सब्जेक्ट आहे, 3 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. सेक्शन A, सेक्शन B आणि मार्क्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर मॅथमॅटिक्स सेक्शन A मध्ये 20 क्वेश्चन, सेक्शन B मध्ये 10 क्वेश्चन आणि मार्क जे आहे ते 100 मार्क्स असणार आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये सेक्शन A मध्ये 20 क्वेश्चन, सेक्शन B मध्ये 10 क्वेश्चन, मार्क्स असणारे 100. केमिस्ट्रीमध्ये पण सेक्शन A 20 क्वेश्चन, सेक्शन B 10 क्वेश्चन आणि मार्क्स असणारे 100. असे टोटल जर आपण बघितलेच तर सेक्शन A आणि सेक्शन B मिळून 90 क्वेश्चन जे आहे 90 क्वेश्चन हे विद्यार्थ्यांना सॉल्व करावे लागतात जवळपास, आणि मार्क्स जे आहे ते 300. आता याची सर्व सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. स्टारचा अर्थ काय आहे या ठिकाणी जो स्टार आपल्याला पाहायला भेटतोय तर ईच सब्जेक्ट विल हॅव 2 सेक्शन. सेक्शन A विल बी ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सेक्शन A मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे अँड सेक्शन B विल कंटेन क्वेश्चन हुज आन्सर आर टू बी फिल्ड
इन ॲज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. सेक्शन बी मधील जे क्वेश्चन असतात तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं ॲन्सर हे विद्यार्थ्यांना अंकामध्ये नंबरमध्ये हे त्या ठिकाणी जी जागा असते क्वेश्चनच्या खाली उत्तरचं समाविष्ट करायला एंटर करायला, तर त्या ठिकाणी त्या क्वेश्चनचं जे काही न्यूमेरिकल ॲन्सर असणार, उदाहरणार्थ काही प्रॉब्लेम असेल त्याचं जे उत्तर जे आहे ते नंबरमध्ये येत असतं, तर तो जो काही नंबर आहे तो एंटर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा. असे 10 क्वेश्चन जे आहे हे सेक्शन बी मध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स करिता. इन सेक्शन म्हणजे थोडक्यात सेक्शन ए मध्ये सगळे MCQ त्याचं उत्तर हे आपल्याला माहिती कसं दिलं जातं, आणि सेक्शन बी मध्ये जे काही क्वेश्चन असणार आहे त्याचं उत्तर देण्याची फक्त मेथड ही सेक्शन बी मध्ये वेगळी आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला नंबर एंटर करायचा असतो. इन सेक्शन बी कॅन्डिडेट हॅव टू अटेम्प्ट एनी 5 क्वेश्चन आउट ऑफ 10. हा सेक्शन बी जो आहे या बी मधील जे 10 क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले आहे त्या 10 क्वेश्चनपैकी 5 क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. कॅन्डिडेट हॅव टू अटेम्प्ट 5 क्वेश्चन आउट ऑफ 10. 10 पैकी 5 क्वेश्चन हे अटेम्प्ट करायचे. देर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर बोथ सेक्शन ए अँड सेक्शन बी. आणि दोन्ही सेक्शन ए आणि सेक्शन बी करिता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. फॉर इच क्वेश्चन इन सेक्शन बी एंटर द करेक्ट इंटिजर व्हॅल्यू. सेक्शन बी मधील जे उत्तर तुम्हाला द्यायचे ॲन्सर द्यायचे तर ते ॲन्सर देत असताना करेक्ट जो नंबर आहे पूर्णांक तो तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे, टाईप त्या ठिकाणी करायचा आहे कॉम्प्युटरमध्येच. ऑफ द ॲन्सर युजिंग द माऊस अँड द ऑन स्क्रीन व्हर्च्युअल न्यूमेरिकल कीपॅड इन द प्लेस डिझायनेटेड टू एंटर द ॲन्सर. त्या ठिकाणी जागा दिली असते उत्तर एंटर करायला. त्या ठिकाणी माऊस घेऊन जायचं. माऊस घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नंबर टाईप करण्याचा बोर्ड त्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटेल, आणि मग तुमचं जे ॲन्सर असेल ते ॲन्सरचे नंबर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे माऊसच्या साहाय्याने क्लिक करून, आणि तो नंबर त्या जागेमध्ये तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीने तुम्हाला हे उत्तर ॲन्सर त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. फॉर सेक्शन बी द ॲन्सर शुड बी राऊंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिजर. आणि जे उत्तर असणार आहे ते उत्तर पॉईंटमध्ये एंटर करायचं नाही, तर पूर्ण संख्या होल नंबर त्या ठिकाणी राऊंडेड ऑफ म्हणजे जी काही क्लोज नंबर असेल तुमचं जे उत्तर पॉईंटमध्ये येत असेल तर त्याच्या जवळची जी मोठी संख्या आहे बिगेस्ट नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर मार्किंग स्कीम जी आहे ती मार्किंग स्कीम MCQ करिता कशी असणार आहे, तर करेक्ट ॲन्सर ऑर मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲन्सर तुम्ही जर दिलं तर तुम्हाला +4 मार्क मिळणार आहे. इनकरेक्ट ॲन्सर तुमचं उत्तर जर चुकलं ॲन्सर चुकलं तर तुमचा 1 मार्क हा कमी होणार आहे. अनॲन्सर किंवा मार्क फॉर रिव्ह्यू तुम्ही उत्तरच दिलं नाही क्वेश्चनचं, तो अटेम्प्ट केला नाही किंवा तो पाहिला परंतु तुम्ही उत्तर त्याचं नोंदवलं नाही तर तुम्हाला मार्क कमी होणार नाही, वाढणार पण नाही, नो मार्क 0. मार्किंग स्कीम फॉर क्वेश्चन फॉर विच द ॲन्सर इज अ न्यूमेरिकल. म्हणजे सेक्शन बी मधील आउट ऑफ 10 5 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे अटेम्प्ट करायचे असतात की ज्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल व्हॅल्यू पूर्णांकामध्ये ही समाविष्ट करायची असते. तर त्या ठिकाणी करेक्ट ॲन्सर करिता सुद्धा 4 मार्क आहे +4. इनकरेक्ट ॲन्सर करिता -1 मार्क आहे, आणि अनॲन्सर मार्क म्हणजे क्वेश्चनचं उत्तर दिलं नाही नोंदवलं नाही तर त्याकरिता 0 मार्क्स. म्हणजे मार्क वाढणार नाही, कमी होणार नाही. मेथड ऑफ डिटरमाइनिंग द मेरिट. मेरिट कशा पद्धतीने डिटरमाइन केलं जातं, तर कन्व्हर्जन ऑफ द रॉ स्कोर इन मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री अँड द कन्व्हर्जन ऑफ अ टोटल इंटू NTA स्कोर. त्याचं NTA स्कोरमध्ये रूपांतर केलं जातं. ओव्हरऑल मेरिट शॅल बी प्रिपेअर्ड बाय मर्जिंग द NTA स्कोर ऑफ ऑल शिफ्ट ऑफ ऑल डे. सर्व विद्यार्थ्यांचं ज्या शिफ्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल त्या सर्व शिफ्ट एकत्र केल्या जातात सर्व दिवसांच्या, आणि त्यानुसार ती मेरिट तयार केलं जातं. त्यानंतर मेथड ऑफ रिझॉल्विंग टाय जर झाला तर काय केलं जातं, म्हणजे सारखे मार्क आले तर काय केलं जातं. टाय बिटवीन द कॅन्डिडेट ऑब्टेनिंग इक्वल टोटल NTA स्कोर इन पेपर 1 BE BTech विल बी रिझॉल्व इन द फॉलोइंग मॅनर इन डिसेंडिंग ऑर्डर. पहिलं त्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांचे मार्क सारखे येतील तर त्यातला पहिला विद्यार्थी कोण असणार आहे. NTA स्कोर इन मॅथमॅटिक्स फॉलोड बाय, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा मॅथमध्ये स्कोर जास्त असेल तो पहिला असणार आहे. त्यानंतर मॅथचे पण स्कोर सारखे असतील तर त्यानंतर NTA स्कोर इन फिजिक्स फॉलोड बाय. त्यानंतर मॅथचा जर स्कोर सारखा असेल तर फिजिक्सचा स्कोर पाहिला जातो. मॅथचा पण स्कोर सारखा आहे, फिजिक्सचा स्कोर सारखा असेल तर त्यानंतर केमिस्ट्रीचा स्कोर पाहिला जातो. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर जे आहे ते त्या ठिकाणी मेरिट ठरवलं जातं. आणि त्यावरून सुद्धा पुढं आणखी देखील काही महत्त्वपूर्ण पॉईंट दिलेले आहे 4th नंबरचा. कॅन्डिडेट विथ लेस प्रपोर्शन ऑफ अ नंबर ऑफ अटेम्प्टेड इनकरेक्ट ॲन्सर अँड करेक्ट ॲन्सर इन ऑल सब्जेक्ट इन द टेस्ट फॉलोड बाय.
एवढं करून सुद्धा काहींचे मॅथमध्ये पण सारखे मार्क आले, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण सारखे मार्क आले, तर त्या विद्यार्थ्यांचे त्यांनी किती क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहे आणि त्यातील किती क्वेश्चन बरोबर आहे आणि किती क्वेश्चन चुकीचे आहे याचा रेशोवरून सुद्धा, याच्या प्रपोर्शनवरून सुद्धा त्या विद्यार्थ्यांमधील टाय जो आहे तो बघितला जातो. त्यानुसार मेरिट हे फायनल केलं जातं त्या ज्यांचे सारखे मार्क आहे त्यांचे. हे होऊन सुद्धा पुढं आणखी क्रायटेरिया दिला आहे, कॅन्डिडेट विथ लेस प्रपोर्शन of a number of attempted incorrect answer and correct answer in mathematics in the test followed by candidate in a less proportion of a number of attempted incorrected answer and corrected answer in physics in the test followed by candidate with less proportion of a number of attempted incorrect answer and correct answer in chemistry in the test followed by. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे मॅथमधील किती त्या विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर अटेम्प्ट केलेले आहे किंवा किती करेक्ट उत्तर दिलेले आहे, आन्सर दिलेले, त्यावरून ठरवलं जातं. किंवा त्यावरून पण सारखं येत असेल तर मग फिजिक्सचे क्वेश्चन किती करेक्ट आन्सर केले, किती इनकरेक्ट आन्सर केलं त्यावरून ठरवलं जातं. ते पण सारखं येत असेल तर केमिस्ट्रीच्या केमिस्ट्रीच्या सेक्शनमधील किती क्वेश्चन करेक्ट आन्सर केले, किती इनकरेक्ट अटेम्प्ट केलेले आहे त्यावरून त्या विद्यार्थ्यांचं मेरिट ठरवलं जातं. एवढं होऊन सुद्धा ओल्डर इन एज फॉलोड, एवढं होऊन सुद्धा सर्व जर सेम असेल तरी टाय होत असेल तर त्यामधील त्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख जी आहे ती फायनल केली जाते. ज्याचं वय जास्त, ज्याची जन्मतारीख पटकन असणार आहे, म्हणजे थोडक्यात ज्याचं वय जास्त, एज जास्त, त्याला प्रायोरिटी मिळते. किंवा हे पण जर सारखं असेल, जन्मतारीख पण जर सारखं असेल तर ॲप्लिकेशन नंबर इन असेंडिंग ऑर्डर, ज्यांचं ॲप्लिकेशन पहिलं आलेलं आहे मग त्यांना मार्कसुद्धा दिले जातात. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ॲप्लिकेशन जे आहे ते फिलअप करून घ्या. त्यानंतर पुढचा जो पेपर आहे आर्किटेक्चरचा त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.